मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों। आज राष्ट्रीय चर्मकार समाज तरफ से अपर जिला अधिकारी को निवेदन देने आया है। जो भूषण गोई साहब के न्यायाधीश उनके ऊपर जो वकील ने जूता मारने का जो प्रयास किया, उसके विषय में हमने सब आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ के वती से अपर जिलाधिकारी को निवेदन दे आए। उसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होना चाहिए, यह हमारा कहना है हमारे समाज तरफ से। और उसके ऊपर देशद्रोही का गुना दाखिल होना चाहिए। जो भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने जो कायदा निकाला है, वो संविधान का उनने अपमान किया है, ये कायदे में नहीं है। वो खुद वकील रह के ऐसे उनने हरकत की, तो ये अच्छी बात नहीं है। उसका हम निषेध करते हैं। राष्ट्रीय चर्मकार समाज बमनराजू घोलप साहब उनके नेतृत्व से आज ये निवेदन दिया गया है अपर जिलाधिकारी को। और अपर जिलाधिकारी से हमारी चर्चा हुई, क्या उसके ऊपर गुना दाखिल होना चाहिए मालेगांव के अंदर भी। जब मालेगांव के अंदर उनके ऊपर गुना दाखिल हुआ नहीं और उनके ऊपर एफआईआर कागज हुआ नहीं, तो हमारे समाज तरफ से राष्ट्रीय चर्मकार महासंघ तरफ से आरपीआई जो हमारे मागास वर्ग की दलित बांधो है, इनके सबके तरफ से एक बड़ा आंदोलन किया जाएगा। और अपर जिला अधिकारी के पास हम सब समाज बांधो या उपोषण करेंगे। जब सब परिवार फैमिली के सब साथ में हम सब आएंगे, हम यहाँ इतना हमारा कहना है। और इतनी बात मैं बोल के मेरी बात खलास करता हूँ। मालेगांव राष्ट्रीय चर्मकार महासंघ विठ्ठल भाऊ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, इनके नेतृत्व में आज हम निवेदन देने आए अपर जिलाधिकारी कार्यालय में। जो 4 दिन पहले वाकया हुआ, भारत के संविधान पे हमला हुआ है, समझ लो। जो न्यायाधीश पे जूता फेंक के मारा है, मनुवादी जिसका नाम है राकेश किशोर, ये जो आदमी ये खुल के बोलता है कि हमारा सनातन का अपमान हुआ। यानी सनातन का अपमान कैसे हुआ कि देश का जो दलित है आज वो सर्वोच्च पद पे बैठा है, ये इसका ठेठ कहना है, मगर वो सामने खुल के बोलते नहीं। ये जो अन्याय हुआ है, हम दलित लोग इसको सहन करेंगे नहीं। और जो भी है इसकी कार्रवाई जो है देशद्रोह का खटला नरेंद्र मोदी जिन्होंने करना चाहिए, और जो राष्ट्रपति है उन्होंने जो करना चाहिए, उनको निलंबन तो किया गया है, मगर उनके ऊपर एफआईआर दर्ज नहीं हुई है, उनके ऊपर एट्रोसिटी दाखिल होना ऐसा हमारी महाराष्ट्र चर्मकार महासंघ की मांगनी है। और ये हम पूरी करेंगे। अगर एफआईआर दर्ज नहीं होती तो हम यहाँ पे उपोषण को बैठेंगे। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा आज राष्ट्रीय चर्मकार महासंघच्या वतीने मालेगाव तालुका कार्यकारिणी देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर जो जातीवादी शक्तींनी अमानुषाचा हल्ला केला आणि हे देशाच्या कुठल्याही नागरिकाला न सहन होणारं हे कृत्य झालेलं आहे। परंतु भारतातील बहुजन समाज हा माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पाठीशी आहे। आज बघा, देशाला 78 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले। पूर्वीच्या काळात जे समाजावर अन्याय अत्याचार होते, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा समाजाची ही अवस्था आहे। जर देशाच्या सरन्यायाधीशावर ही अवस्था आहे, तर सर्वसामान्य जनतेचं काय असेल, काय होईल, ही अशी सर्व आम जनतेमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे। म्हणून आज आम्ही सर्व माननीय राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाने आम्ही सर्व राष्ट्रीय समाजाचे पदाधिकारी माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज रोजी इथे हजर आहोत। 2-4 दिवसापूर्वी दिल्ली येथे आपले भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर जे बॅड हल्ला झाला, त्याच्या निषेधार्थ आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव शहर यांच्याकडे मालेगाव शहरातील महाराष्ट्र चर्मकार संघ यांच्या वतीने कार्यकारी पदाधिकारी च्या वतीने आज आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे। झालेल्या हल्ल्याचा आम्ही सर्व समाज बांधव निषेध करत आहे। शासनाने याची दखल घेऊन
योग्य ते निर्णय कारवाई करावी अशी मी विनंती करतो. सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाई माता रमाई माता भीमाई, संत रविदास महाराज यांना स्मरण करून, यांना वंदन करून आज आम्ही मालेगावच्या धर्तीवर सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आज निषेध व्यक्त करण्यात आलेला. आजचा विषय म्हणजे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सन्मान्य भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो हा अमानुष, हा जो भ्याड हल्ला झालेला आहे, या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे, मालेगावच्या संपूर्ण कार्यकारिणीतर्फे, उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीतर्फे, नाशिक जिल्ह्याच्या पूर्ण कार्यकारिणीतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि त्या माथेफिरू वकिलाला, त्या मूर्ख माणसाला आम्ही या ठिकाणावरून त्यांना चॅलेंज करतो की तुमची जी प्रवृत्ती आहे ही मनोवादी काय, नास्तिक आहे. तुम्हाला एखादा सर्वसामान्याचा मुलगा जेव्हा सर्वोच्च पदावर जातो ते तुम्हाला सहन होत नाही, आज आमचा प्रत्यक्ष आणि थेट आरोप आहे. तरी तुमच्या या म्हणण्याला, तुमच्या या वागण्याला, या देशात न्याय, समता आणि संविधान हे सर्वोच्च आहे, तरी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आमच्या संविधानात हे तुम्हाला माफ होणार नाही. आमची या सर्व देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, यांना आमचं म्हणणं आहे, तुम्ही या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदर आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. सदर या घटनेचा जाहीर निषेध. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हम